हात तुझा घे हाती तुझे तुझे नमस्कार मुलकन आहे ना आपल्याकडे? मग मुलकन आहे ना. मुलकन लागतं आम्हाला. बाकीचं ठीक आहे. मुलकन गेल्या 3 वर्षापासून मी करतोय. 3 वर्षापासून करतोय. बर. मी देवगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक जयंत लोहारकर माझं नाव. बर. गेल्या 3 वर्षापासून करतोय. क्वालिटी तांदळाची क्वालिटी चांगली आहे. पत्ती आहे चांगला आहे. आणि मागच्या हप्त्यामध्ये जवळजवळ तुमच्याकडून 16 किलो मला थोडा अपुरं वाटलं. पण आता परत काही घेऊन राहिलो आणि वेळेला पण यांनी मला सांगितलं घ्यायला. तुम्ही पण तुम्ही आमचा कांदा बघितलेला बघितलं माझं मित्र बघितलं माझ्या आलं ते चांगली पाच दिले. आता एक चांगला पद्धतीने भाव नाही ती गोष्ट वेगळी आहे. कांदा चिकायला आणि ट्रिपल पट्टी आहे. पट्टी सोडत नाही. हे पण चांगल्या पद्धतीने सर्व महत्वाचं शेतकऱ्यांना काय पत्ती टिकली पाहिजे. पट्टी टिकली पाहिजे आणि याच्यामध्ये 100% उगवण करताय. 100% उगवण सांगताय. आणि दुसरं असं डुप्लिकेशन नाही. ते महत्वाचं आहे. म्हणजे आजकाल शेतकऱ्याची जी फसवणूक ती होणार नाही. आणि म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी असल्यामुळे शेतकऱ्याची काळजी घेतलेली ते महत्वाचं. बाकीच्या दुसऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यात पहिला लॉट चांगला, दुसरा चांगला का वाईट हे काही सांगता येत नाही. पण याच्यामध्ये एकच लॉट. आणि तुम्ही जर इतर शेतकऱ्यांना सांगायचं तुम्ही काय सांगा? त्यांनी मुलकनचं बी एक वेळेस वापरून बघावं. त्याचा अनुभव घ्यावा कसं आहे काय नाही. तुम्ही म्हणता आम्ही 4 हप्ता फोडले तर मार्केट विकायला कसं घेतो? विकायला चांगला भाव राहील. टॉपचाच भाव राहिला. टॉपचा भाव 1300 कांद्यामध्ये आणि तुमच्या कांद्यामध्ये किती रुपयाचा भावाचा भर पडला? काहींचे 1000 रुपये जात आहे. काहींचे 900 रुपये जात आहे. माझ्याकडे स्वतः कलरचं होतं. दुसऱ्या कंपनीचं दुसऱ्या कंपनीचे होते. पण म्हणजे त्याला गोष्ट करून गेलं विकायला थोडा त्रास. तुमचं किती रुपये वाढवा विकला गेला? 300 250 रुपये 250 म्हणजे आजकाल भाव कमी सांगत बाकीचे 900-800 गेले तर तुमचं 1100-1200 कांदा तेवढा एवढा. ती गोष्ट 1100-1200 शेतकऱ्यांना परवडत नाही. त्याला विलाज आज कांदा 800 नीतीला परवडत नाही. पण टिकायला चांगला कांदा फक्त टिकला पाहिजे. पत्ती सोडत नाही. कडक पत्ती सोडत. आणि माझा एक अनुभव आहे. पहिल्या वर्षी मी मुलकन हा ऊसामध्ये पेरले होते. कांदे ऊसामध्ये कांदे पेरून इतके भारी आले होते. ॲव्हरेज सुद्धा चांगले निघत होते. साईज कशी आहे कांदे? कांद्याची एकदम बारीक कांदा आहे. पण पेरलं ना तुम्ही याला पातळ करू नका, साईज करू नका. पेरल्यानंतर ऑटोमॅटिक हा कांदा आहे ना ऑटोमॅटिक दुसऱ्या कांद्याच्या ठिकाणी जागा करतात. आपण म्हणतो दिसतात दाट होता हे पातळ करायला पाहिजे. काहीच नका तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने कांदा येतो. ॲव्हरेज पण तुम्हाला चांगलं वापरतो. समजून पेरलं का? जे नाही पेरतात त्यांचं कसं? त्यांचं आता उडं टाकायचं, रोप तयार करायचं. ते तर काही विषयच नाही. 1 नंबर परत काही विषय नाही. रान हलके तरी पण एकदम क्वालिटी आता ते एकदम पाहिजे. म्हणजे मी खातं ठेवलेलं होतं त्याला. काय करावं काय नाही असं चाललं होतं. विषय तर आगात पिरून दिलं होतं. पण त्यांचं म्हणजे कांदा तर कोणत्या कंपनी घेतलं पण टिकायला हा चांगला आहे. आणि टिकायला आम्हाला हेच गेलं. मी हेच गेलं. तुमचं नाव सांगायचं? जयंत दिगंबर लोहारकर देवगाव. मोबाईल नंबर 94 21 50 37 36. धन्यवाद.